नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. बघा, आपण तलाठी बॅच 2026 लॉन्च केलेली आहे. बघा, यामध्ये एक VIP स्टुडंटसाठी बॅच राहणार आहे, जे की कितीमध्ये आहे मित्रांनो, 1199 मध्ये, आणि एक नॉर्मल बॅच राहणार आहे जे की 1499 मध्ये असेल. आता दोन्ही बॅच मध्ये फरक काय, तर ही जे VIP स्टुडंट बॅच आहे यांची प्रत्येक आठवड्यातून एक वेळेस काय राहणार आहे, तर झूम मीटिंग राहणार. त्याचबरोबर आपलं लवकरच तलाठी भरतीचा ठोकळा लवकरच प्रकाशित होत आहे. ते ठोकळा जे आहेत मित्रांनो, ते ठोकळा सर्वांना मोफत राहणार आहे. त्याचबरोबर नवीन अभ्यासक्रमावर जर आधारित बॅच जर आले तर आपण MPSC घेऊ किंवा TCS पॅटर्न असो, तलाठी भरतीचा आपण दोन्ही पद्धतीने बॅच स्टार्ट केलेली आहे. आणि आपली एक बॅच आहे मित्रांनो, आरंभ बॅच, जी की MPSC ग्रुप B आणि C साठी आहे. लक्षात असू द्या. बघा मित्रांनो, अशा पद्धतीने आपली तलाठी भरती बॅच सुरू झालेली आहे आणि यामध्ये फक्त 100 विद्यार्थ्यांना लिमिटेड सीट आहे. जर आतापर्यंत तुम्ही ॲडमिशन केलेलं नसाल तर ॲडमिशन करून घ्या. बघा, आपण काय करतो, आपण दररोज चालू घडामोडीचं पण एक सकाळी लेक्चर घेतोय. बघा, यूट्यूबला एक सेशन चालतो आपला, त्यामध्ये जे काही पूर्ण प्रश्न आहेत, म्हणजे काल झालेल्या ज्या काही चालू घडामोडी आहेत त्याचा आपण सविस्तर स्पष्टीकरण करतो. आणि ही जे पूर्ण PDF आहे मित्रांनो, ही पूर्ण PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर फ्रीमध्ये तुम्ही तिथून मिळवू शकता मित्रांनो, डाउनलोड करू शकता. आणि हे जे पूर्ण मटेरियल आहे हे तुम्हाला फ्रीमध्ये राहणार आहे. टेलिग्रामवर जायचं, टेलिग्रामची लिंक जी आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. बस तिथून PDF डाउनलोड करा आणि अभ्यास करा. दररोजच्या दररोज तुम्ही चालू घडामोडीचा अभ्यास जर केला तर काहीच कठीण नाही, आउट ऑफ मार्क घेऊ शकता तुम्ही. बरोबर. चला, पहिला प्रश्न आहे मित्रांनो, IFFI 2026च्या महोत्सव संचालनपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे. मित्रांनो, लक्षात असू द्या, जे काही IFFI आहे म्हणजे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया, बरोबर का, 2026 जे आहे ना, त्याचं जो आयोजन आहे तो कुठं, गोवा या स्थळी करण्यात येणार आहे. बरोबर. आता कुठं आहे, गोवा या स्थळी आहे. बरोबर. लक्षात असू द्या, पूर्वीचे जे संचालक होते मित्रांनो, हे कोणाच्या जागेवर आलेले आहेत, आता जे नियुक्ती झालेली आहे महोत्सव संचालक म्हणून, हे आशुतोष गोवारीकर यांची झालेली आहे. लक्षात असू द्या, कोणाच्या जागेवर, तर शेखर कपूर यांच्या जागी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे, आशुतोष गोवारीकर यांची. बरोबर. घोषणा केव्हा झाली, तर 1 मे म्हणजे कालच 2026 मध्ये माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने याची घोषणा केलेली आहे. यांची नियुक्ती 57व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2026 साठी नियुक्ती करण्यात आलेली आहे. थोडक्यात आपण IFF बद्दल थोडक्यात माहिती बघूया मित्रांनो. याची जी स्थापना आहे, स्थापना केव्हा झाली, तर 1952 मध्ये स्थापना झालेली आहे. एशियातील प्रतिष्ठित महोत्सव आहे मित्रांनो हा. 2004 पासून कायमस्वरूपी हे कुठे होत आहे, तर गोवा या ठिकाणी होत आहे. लक्षात असू द्या मित्रांनो, गोवा या ठिकाणी. बघा, आता तुम्हाला माहिती पाहिजे सर्व चित्रपट सृष्टीतील योगदान. बघा, लगानला 2001 मध्ये आणि ऑस्कर विषय निधन हा जो पुरस्कार आहे मित्रांनो, हा लगान या चित्रपटाला भेटलेला आहे. जोधा अकबरला पण 2008 मध्ये ऐतिहासिक आणि सामाजिक विषयाकरिता मिळालेला आहे. आणि स्वदेश 2004 साली. लक्षात असू द्या. अशा पद्धतीने हे जे भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आहे याची माहिती होती मित्रांनो. हे पूर्ण PDF तुम्हाला टेलिग्रामवर मिळून जाणार आहे. काहीच टेन्शन नाही, ते जायचं, डाउनलोड करायचं आणि वाचायचं आपण, बस टेन्शन घ्यायचं नाही. चला, पुढचा प्रश्न काय, अनुराग नारायण दास याची कोणत्या पदावर नियुक्ती झालेली आहे. बघा मित्रांनो, अनुराग नारायण दास जे आहेत, अरुणा नारायण दास, बरोबर, नियुक्तीवर प्रश्न आहे मित्रांनो. कंट्रोल जनरल ऑफ ए डिफेन्स अकॅडमी म्हणजे CGDA पदा त्यांची काय झालेली आहे, मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स तर्फे CGDA पदी यांची काय झालेली आहे, नियुक्ती झालेली आहे. बघा, अनुराग नारायण दास नाव लक्षात असू द्या. कोण, अनुराग नारायण दास हे त्यांचं काय नाव आहे. 1 मे 2026 रोजी यांनी काय केलेलं आहे, पदभार स्वीकारलेला आहे. ते 1991 बॅचचे काय, तर IDAS आहेत, अधिकारी आहेत. त्यांना 30 वर्षाचा काय अनुभव आहे. अनुभव आणि मागील पदे बघा, त्यांनी काय केलेलं आहे, जलसंपदा मंत्रालयाचे ते काय होते, तर संचालक होते. संरक्षण मंत्रालय अतिरिक्त आर्थिक सल्लागार पण होते. लष्करी प्रमुखात ते प्रिन्सिपल इंडिकेटेड फायनान्शियल ॲडवायझर म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. हे भारताचे कंट्रोल जनरल ऑफ ए डिफेन्स अकाउंटंट म्हणजे CGDA म्हणून यांची आता नुकतीच काय झालेली आहे, नियुक्ती झालेली आहे. पूर्वीचे अधिकारी आणि त्याबद्दल जर माहिती जर बघितली मित्रांनो, यांच्या पहिले विश्वजित सहाय
यांची त्यांनी काय घेतलेली आहे, जागा घेतलेली आहे. यांच्या पहिले कोण होते तर विश्वजित सहाय हे होते. विश्वजित सहाय यांनी 1 मे 26 रोजी संरक्षण मंत्रालयात सचिव म्हणून त्यांची काय झालेली आहे, नियुक्ती झाली. त्यामुळे जे काही अनुराग नारायण दास आहे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. बघा मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे आजचा आपला. पुढचा प्रश्न काय, रोहित जैन यांची कोणत्या पदावर नियुक्ती झाली. बघा या महिन्यामध्ये खूप साऱ्या नियुक्त्या झालेल्या आहेत. आपण एक सेपरेट व्हिडिओ टाकणार आहोत नियुक्तीवर, ते व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. बघा काय दिलेलं आहे, रोहित जैन यांची कोणत्या पदावर नियुक्ती झाली. बघा मित्रांनो, रोहित जैन जे काय आहे यांची RBIचे काय तर डेप्युटी गव्हर्नर म्हणून नियुक्ती झालेली आहे. नवीन नियुक्ती आणि कार्यकाल लक्षात असू द्या. हे कोणाच्या जागी आलेले आहेत तर लक्षात असू द्या, टी रविशंकर यांच्या जागेवर यांची काय झालेली आहे, नियुक्ती झालेली आहे. कोणाच्या जागी, टी रविशंकर यांच्या जागी यांची डेप्युटी गव्हर्नर म्हणून RBIची नियुक्ती झालेली आहे. बघा रविशंकर यांचा कार्यकाल एप्रिल 26च्या अखेरपर्यंत संपल्यामुळे हे पद काय झालं होतं, रिक्त झालं होतं. त्या जागी कुणाची तर जैनची नियुक्ती करण्यात आलेली आहे. बघा मित्रांनो, पदभार केव्हा सांभाळले, 3 मे 2026 रोजी, म्हणजे कालच्याच दिवशी, काल परवा दिवशी यांनी पदभार सांभाळलेला आहे. हे जे डेप्युटी गव्हर्नर राहतो मित्रांनो, यांचा कार्यकाल किती वर्षाचा असतो, 3 वर्षाचा असतो. जे काय RBIची संरचना आहे मित्रांनो, RBIच्या संरचनामध्ये एक कोण राहतो तर एक मुख्य आयुक्त राहतो, गव्हर्नर राहतो, मुख्य गव्हर्नर असतो आणि त्याच्यामध्ये तिला किती असतात, 4 राहतात, लक्षात असू द्या. बरोबर. बघा पुढचा प्रश्न आहे, हे इथं दिलेलंच आहे मित्रांनो. RBI मधील डेप्युटी गव्हर्नरची रचना कशी असते. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या रचनेनुसार मुख्य गव्हर्नरच्या मार्गदर्शनाखाली किती 4 डेप्युटी गव्हर्नर सांगितले तुम्हाला, 1+4 यांचं स्ट्रक्चर असते. बरोबर. चला पुढचा प्रश्न बघा. भारतामध्ये तिरंगा निर्मितीचे मुख्य केंद्र कोणते शहर आहे. बघा मैसूर या ठिकाणी, लक्षात असू द्या मित्रांनो. बघा काय दिलेलं आहे, भारताच्या राष्ट्रध्वज निर्मितीचे मुख्य केंद्र कर्नाटक खादी ग्रामोत्सव संयुक्त संघ म्हणजे KKGSS यांच्या मार्फत काय होते तर ते तिरंगाची निर्मिती केल्या जाते. मुख्यालय कुठे आहे तर हुबळी, लक्षात असू द्या. प्रमाणित एकमेव केंद्र आहे, भारतामध्ये एकच केंद्र आहे जिथं तिरंगा तयार होतो मित्रांनो. BIS द्वारा प्रमाणित एकमेव परवानाधारक संस्था आहे, लक्षात असू द्या. पारंपरिक हाताने विणलेले व कातलेले खादी म्हणजे हाताने विणलेले तिरंगे तिथं तयार होतात. तिरंग्याची निर्मिती होते तिथं. बरोबर. ते तिरंगे कुठं पाठवले जाते तर लाल किल्ला, संसद भवन आणि जे काही सरकारी ठिकाणं आहेत, सरकारी कार्यालय, त्या ठिकाणी हे तिरंगे पोहोचवले जातात. आता बघा मैसूर या ठिकाणी, बरोबर, याचं काय, मैसूर हुबळी या ठिकाणी याचं काय तर मुख्यालय आहे. मग याचा आन्सर काय राहणार आपल्या या प्रश्नाचं तर मैसूर हे या प्रश्नाचं काय राहणार आहे तर योग्य उत्तर राहणार आहे. बघा पुढचा प्रश्न काय आहे, पुढचा प्रश्न बघा. बांदीपूर राष्ट्रीय उद्यान कोणत्या जीवमंडळ राखीव क्षेत्राचा भाग आहे. मित्रांनो तुम्हाला माहिती आहे बांदीपूर राष्ट्रीय उद्यान बद्दल माहिती आहे. बांदीपूर राष्ट्रीय उद्यान आणि निलगिरी जीवमंडळ राखीव क्षेत्र. बघा आता बांदीपूर कोणत्या याच्यामध्ये येते तर बघा बांदीपूर राष्ट्रीय उद्यान जे आहे कोणत्या राज्यामध्ये आहे तर कर्नाटकमध्ये. याला प्रोजेक्ट टायगर मध्ये 1973 मध्ये घोषित करण्यात आलेलं होतं, म्हणजे सर्वात पहिलं वाघ्य प्रकल्प. बरोबर. प्रसिद्ध वाघासाठी, हत्तीसाठी, चंदन आणि जैवविविधतेसाठी काय तर प्रसिद्ध आहे. निलगिरी जीवमंडळ राखीव क्षेत्र भारतातील पहिले व सर्वात मोठे जैविक क्षेत्र आहे, लक्षात असू द्या. समाविष्ट उद्याने कोणकोणते येते बांदीपूर, नागरहोल, मुदुमलाई आणि वायनाड. पश्चिमामधील घाटाचा हा एक काय तर भाग आहे. बघा इथे येते बांदीपूर कोणत्या राज्यामध्ये तर कर्नाटक राज्यामध्ये येते. बरोबर. चला पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न काय आहे, नागरिकत्व नियम 2026 कोणत्या मंत्रालयाने अधिसूचित केलेले आहे तर मित्रांनो लक्षात असू द्या भारतीय होम मिनिस्ट्री यांनी जे काही नागरिकत्वाचा नवीन कायदा, नवीन विधेयक, सुधारित विधेयक आहे जो की 19चा आहे, त्यामध्ये सुधारणा केलेली आहे. तर बघा कोणत्या मंत्रालयाने केलेली आहे तर गृह मंत्रालय. लक्षात असू द्या. अधिसूचना व प्रक्रिया केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाने 28 एप्रिल रोजी नागरिकत्व जो सुधारणा विधेयक आहे त्याला मंजुरी दिली. बरोबर. नागरिकत्वासाठी अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया कशी राहणार आहे तर ऑनलाईन राहणार आहे. आणि CAA 16 कोणता CAA, बरोबर, CAA 2026
एक मोबाईल ॲप्लिकेशन आहे, यावर हमखास प्रश्न विचारला जाऊ शकतो, म्हणून लक्षात असू द्या CAA मोबाईल ॲप्लिकेशन आहे. याचा उद्देश काय मित्रांनो, तर 3 देश आहेत, बांगलादेश बरोबर, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान मधील धार्मिक छळांना समोर गेलेल्या अल्पसंख्याक नागरिकांसाठी हा जो कायदा आहे हा प्रदान करण्यात आलेला आहे. समुदाय हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी आणि ख्रिश्चन या समाजासाठी आहे. 31 डिसेंबर 2014 पूर्वी भारतात आलेले जे काही लोक आहेत त्यांच्यासाठी 2019 मध्ये कायदा करण्यात आला होता, नागरिकत्वाचा दुरुस्ती कायदा होता. आता 26 मध्ये कायदा करण्यात आलेला आहे, लक्षात असू द्या. आता बघा पात्रता आणि अटी काय राहणार. अर्जदार 21 डिसेंबर 2014 किंवा त्यापूर्वी भारतात प्रवेश केलेला असणे आवश्यक आहे. म्हणजे उद्या आलाय तो म्हणत जर असेल मला भारताचं नागरिकत्व पाहिजेत, मिळणार नाही, त्यांनी केव्हापासून वास्तव्य केलेलं पाहिजे भारतामध्ये, 2014 पासून, लक्षात असू द्या. आता नागरिकत्वासाठी परदेशी नागरिकाची नोंदणी पडताळणी गृह मंत्रालयाच्या अधिपत्याखाली येणार. जे काही डॉक्युमेंट आहेत समजा ते सर्व गृह मंत्रालयाच्या अधिपत्याखाली येणार आहे. कोण करते तर गृह मंत्रालय, लक्षात असू द्या मित्रांनो. चला पुढचा प्रश्न आहे आजचा आपला. बघा पुढचा प्रश्न काय, थॉमस कप 2026 मध्ये भारताने कोणत्या संघाचा पराभूत केले. बघा आता जे काही मित्रांनो थॉमस कप आहे, थॉमस कप कशाच्या रिलेटेड आहे तर मित्रांनो तुम्हाला प्रश्न विचारू शकतात. थॉमस कप जो आहे हा कशाच्या संबंधित आहे तर बॅडमिंटनच्या संबंधित आहे मित्रांनो, लक्षात असू द्या. आता हे जे थॉमस कप आहे हे कुठे आयोजित करण्यात आलं होतं तर मित्रांनो दिनांक किती आहे, 1 मे 2026 रोजी बरोबर. भारताने चायनीज कोणाचे तेपेनचे 3-0 असा धुव्वा टाकला आणि कुठे आयोजित करण्यात आलेलं होतं तर डेन्मार्क या ठिकाणी. याचा जो विजेता संघ आहे मित्रांनो बरोबर ते कोण आहे, चीन आहे. फ्रेंचचा काय केलंय त्याने अंतिम सामन्यामध्ये फ्रेंच आणि चीन होते, तर चीनने काय केलंय फ्रान्सचा काय केलंय पराभूत केलेला आहे. यामध्ये लक्ष्य सेनने जागतिक 6व्या चाऊ तियान चेनला हरविलेत, लक्षात असू द्या. स्वास्तिक साईराज आणि चिराग शेट्टी यांनी दुहेरी महत्त्वपूर्ण विजय मिळवलेला आहे. आयुष शेट्टी ऑल इंग्लंड चॅम्पियन्स लीग युन लीला पराभूत करून काय मिळवलेला आहे, विजय मिळवलेला आहे. तुम्हाला इथं काय करायचं आहे, तुम्हाला नाव लक्षात असू द्या. तुम्हाला विचारू शकतात प्रश्नामध्ये लक्ष्य सेन हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे, स्वास्तिक साईराज आणि चिराग शेट्टी कोणत्या खेळात संबंधित आहे, अशा पद्धतीचे तुम्हाला प्रश्न विचारू शकतात. आणि महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जे थॉमस कप आहे हे कुठे आयोजित करण्यात आलं होतं तर डेन्मार्क या ठिकाणी. विजेता संघ चीन आणि उपविजेता फ्रान्स, लक्षात असू द्या. आणि भारताला एक कांस्य पदक मिळालेलं आहे, लक्षात असू द्यायचं आहे बरोबर. भारताला हे दुसरे स्वर्ण मिळालेलं आहे आतापर्यंत, लक्षात असू द्या. चला पुढचा प्रश्न आहे बघा, दम्याचे मुख्य कारण काय आहे. मित्रांनो दमा हा रोग कशामुळे होतो, जलप्रदूषणामुळे होतो, जलमुळे होतो, ध्वनीमुळे होतो, वायूमुळे होतो की मृदामुळे होतो. प्रत्येकाला माहिती आहे हा कशामुळे होणारा रोग आहे तर वायूमुळे होणारा रोग आहे बरोबर का. चला दम्याचे मुख्य कारण काय आहे तर जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा हवेतील प्रदूषित घटक फुफ्फुसाच्या श्वसननलिकेमध्ये जातात, प्रत्येकाला माहिती आहे. वायू प्रदूषणाचे दम्याचे होणारे परिणाम काय तर धूलीकण माहिती आहे, त्यानंतर वाहनाचा धूर, धुके आणि धूर यामुळे हा रोग होऊ शकतो, लक्षात असू द्या. जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा हवेतील प्रदूषित घटक फुफ्फुसाच्या श्वसननलीमध्ये जातात आणि त्यामुळे हा रोग होतो. इतर काही महत्त्वाचे कारणे जसं एलर्जी, अनुवांशिक आणि धूम्रपान यामुळे देखील दमा हा रोग होतो. इतर प्रदूषणाचे परिणाम बघा, जलप्रदूषणामुळे कॉलेरा, टायफॉइड यासारखे पोटाचे विकार होतात. त्याचबरोबर ध्वनी प्रदूषणामुळे उच्च रक्तदाब आणि मानसिक ताण होतो आणि मृदा प्रदूषणामुळे विषारी रसायन शरीरात जातात, लक्षात असू द्या मित्रांनो. ही जे पूर्ण PDF आहे तुम्हाला ही पूर्ण PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर मिळून जाणार. टेलिग्रामची जी लिंक आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे मित्रांनो. भेटूया पुन्हा याच वेळेला. तोपर्यंत सर्वांना जय हिंद.